नमस्कार, मी तेश बायकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. ओय मातामा, येणं लवकर लवकर, झोपली का? ओय बुडे, कुठं गेली हो तू? लय व्हिडिओ पाहतो माये आजकाल तू. ओय बाल्या, खतरनाक व्हिडिओ आले का? हर घर झेंडा लावायला लावला आपल्याले, घर घर तिरंगा. अरे हो भाऊ, घर घर तिरंगा लाव, पण त्या तिरंग्याचे नियम माहीत आहे का तुले? त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे का तुम्हाला तिरंग्याचे नियम माहीत पडले पाहिजे, तरच तिरंगा फडकवा. नाही तर तिरंग्याचे नियम नाही माहीत असेल तर त्याचा अपमान करू नका. या देशाचा सर्वात मोठा सन्मान आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि त्या तिरंग्याचा सन्मान कसा कायम राहिला पाहिजे, तिरंग्याचे काय नियम व अटी आहे, तो कसा फडकवायला पाहिजे, हे आज मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आवाज येते का? पहा, कचं सांगा मले, रप. कारण आजचा व्हिडिओ खतरनाक आहे. सगळ्या ग्रुपवर शेअर कर जा, कारण बऱ्याचशा लोकांच्या मनात डाऊट आहे. झेंडा कायचा लावायचा आणि कायचा नाही, कुठं फडकवायचा आणि कायच्या फडकवायचा. आता मला सांगा, ज्याचं घर नाही तो झेंडा कुठं फडकवन? माझ्या सरकारले प्रश्न आहे का? जे ठीक आहे घिसडखाती लोक आहे त्यानं कुठं झेंडा फडकवा? ईदचं बिराट तिथं आणि तिथचं बिराट तिथं, ज्याचं घरच नाही आहे, नाही का? भारतात अशा संस्था आहे ज्यानं 52 वर्ष तिरंगा नाही फडकवला. 3 माणसानं फडकवला तर त्याला केस झाली, तर तिरंगा जेलमध्ये होता. तिरंगा सोडून आणण्यासाठी त्याला किती मोठी भानगड करायला लागली. तिरंगा जेलमध्ये, सांगा. आणि आपल्याला हे आता तिरंगा फडकावा म्हणते. आम्ही दरवर्षीच फडकवतो, आमच्या शाळेत जाऊन, सहकारी सोसायटीत जाऊन. तिरंगा फडकवा, पण तिरंग्याचे नियम व अटीचे पालन करून. याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे. नाही तर ठीक आहे, मला जर खेड्यात एखादी बाई त्या तिरंग्यानं पाणी गायताना दिसली, मी काल बोलता बोलता चर्चा करत गेलो, जर म्हटलं उद्या जर या तिरंग्यानं एखादी बाई विहिरीचं पाणी भरताना गायतानी दिसली, एखादा माणूस जर झोपताना दिसला, नागपुरात गोष्टच करून राहिलो, ती एक भिकारी तिरंग्यावरच झोपला होता. भाऊ, या देशाचा सर्वात मोठा सन्मान आहे, त्याला माहीत होतं का नाही भिकाऱ्याला माहीत नाही. पण मी ते माझी गाडी फास्ट होती म्हणून मी थांबलो नाही. मला गाडी ट्रॅफिकमध्ये होती माई. म्हणजे म्या पाहिलेलं चित्र सांगून राहिलो नागपूरमध्ये काल बर्डीवर. म्हणून तिरंग्याचा सन्मान राहिला पाहिजे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाले आणि 75व्या वर्षी प्रत्येक घरावर तिरंगा फडकायला पाहिजे. पण ज्याचं घर नाही त्याचं का, ह्याही मोठा सरकारसमोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे, नाही का? म्हणून झेंड्याचे नियम समजून घ्या. आजचा व्हिडिओ त्याच्याचसाठी आहे. आवाज येते का नाही हे क्लिअर सांगा. पाहिजे आवाज येऊन राहिला का नाही? पोट्टे सांगत आहे का बरोबर? आवाज येते का बे? हां, शाबाश. हां, लक्ष द्या. सगळ्यात पहिले भारतीय तिरंग्याचा इतिहास पाहू का? आपला तिरंगा बनला कसा? तुम्हाला हेच माहीत नसेल तर पहिले समजून घ्या, ठीक आहे? पहिले समजून घ्या. सगळ्यात पहिले तर भारताचा तिरंगा 1906च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या कोलकाता अधिवेशनामध्ये असा झाला होता, असा तयार केला होता, ज्याच्यात वरतं हिरवा रंग, मधात पिवळा रंग, खालतं लाल भडक रंग होता. पिवळ्या रंगाच्या पट्टीत वंदे मातरम लिहिलं होतं आणि वरतं 8 कमळाचे फुलं होती, ठीक आहे? इकडं चंद्र होता आणि इकडं सूर्य होता. ह्या फ्लॅग 1906च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात स्वीकारण्यात आला होता, ठीक आहे? मग त्याच्यानंतर स्टुअर्ट गार्ड जर्मनी इथं मॅडम भिकाजी कामा ही अशी महिला होती का भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत खतरनाक नेतृत्व होतं. पण इंग्रजांच्या विरोधात भारत देशातले जे लोक बाहेर राहते त्याच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी हे बाई काम करत होती. तिथे एक सामाजिक परिषद होती जर्मनीले, स्टुअर्ट गार्ड. त्या स्टुअर्ट गार्ड जर्मनीले सामाजिक परिषदेमध्ये मॅडम भिकाजी कामानं ह्या झेंडा फडकवला 1907ले. तर याच्यावरतं लक्ष द्या बे, याच्यावरतं ठीक आहे 8 वरतं, लक्ष द्या, 8 वरतं कमळाचे फुलं होते, ठीक आहे? त्याच्यानंतर इथं ठीक आहे, पण कलर बदलवले होते. आता इथं जे कलर आहे हा केशरी रंग घेतला. वरतं जो हिरवा होता तिथं केशरी झाला, मधात पिवळाच होता आणि वंदे मातरम होतं, ठीक आहे? सूर्याचं चिन्ह या बाजूनं घेतलं आणि चंद्र या बाजूनं घेतला.
तर हे 1907च्या अधिवेशनातलं चिन्ह आहे. 1907च्या ठीक आहे स्टुअर्ट गॅर्डच्या सामाजिक परिषदेमध्ये मॅडम भिकाजी कामा हिनं ठीक आहे ह्या झेंडा फडकवला होता. त्याच्यानंतर भारतात होम रूल लीग चालू केली होती ठीक आहे. आणि ते चालू केली होती ॲनी बेझंट यांनी. आयर्लंडहून आलेला कन्सेप्ट होता का आम्ही आमच्या देशातले लोक आमचं शासन निर्माण करतो, आमचं शासन चालवतो. होम रूलची कन्सेप्ट टिळकांनी घेतली आणि टिळकांनी होम रूलसाठी एक झेंडा तयार केला. पण त्या झेंड्यात पहा इथं इंग्रजाचा झेंडा आहे. हां, इंग्रजाचा झेंडा आहे. त्याच्यात लाल पट्ट्या हिरव्या पट्ट्या लाल पट्ट्या हिरव्या पट्ट्या आहे. आणि त्याच्यात ठीक आहे लक्ष द्या बे, त्याच्यात टोटल 7 स्टार आहे. 3 आणि 2 5 आणि 2 7 म्हणजे सप्तऋषीचे जे चांदण्या आकाशात दिसते त्याचे 7 स्टार टाकले. वरतं चंद्रन पुन्हा एक 8वा स्टार टाकला आणि या बाजूला काळ्या रंगाची हे त्रिकोणी पट्टी होती. तर ह्या असा झेंडा टिळकांनी 1917पासून होम रूल लीगच्या चळवळीत सक्रिय केला होता ठीक आहे. तर ह्या होम रूल लीगच्या चळवळीत असा झेंडा झाला. त्याच्यानंतर 1921ले विजयवाड्याच्या 1921च्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात नवीन झेंड्याचं प्रारूप तयार केलं ज्याच्यावर चरखा आणण्यात आला. कारण गांधीजीचं वर्चस्व वाढत चाललं होतं राष्ट्रीय काँग्रेसमध्ये. तर वरतं ठीक आहे पांढरा मधात हिरवा आणि खालतं लाल भडक आणि त्याच्यावर ठीक आहे असं ठीक आहे चरख्याचं चित्र. मग त्याच्यानंतर ठीक आहे बेपोट्यो आवाज आला गेला नाही सांगत जा 5 जरी ठीक आहे. त्याच्यानंतर आपण तिरंगा आता जसा तिरंगा आहे तसा 1931ले त्याच्यात बदल केला आणि स्वीकारला ठीक आहे. त्याच्यात वरतं ह्या केशरी रंग, खालतं लक्ष द्या बेपोट्यो ह्या खालतं हिरवा आणि मधात पांढरा आणि त्याच्यात चरखा म्हणजे चरख्याचं ओरिजिनल चित्र. ह्या जो चरखा होता त्याला 3च दांड्या होता आणि असा नॉमिनल असा काल्यासारखा होता. पण हे ओरिजिनल चरख्याचं चित्र याच्यावर दिसत होतं. ते पांढऱ्या रंगाच्या पट्टीत घेतलं, रंग बदलून टाकले, वरतं केशरी केला, खालतं हिरवा केला. आणि 1947ले भारतीय संविधान सभेनं ह्या झेंडा स्वीकारला. तर ह्या झेंड्याची वेगळी खासियत आहे. ह्या झेंडा कसा तयार केला याचं प्रारूप करून तयार केलं तर आंध्र प्रदेशच्या ठीक आहे व्यंकय्या पिल्लई ठीक आहे या नावाच्या माणसानं याचं प्रारूप तयार केलं. तर ह्या जो झेंडा आहे सगळ्यात पहिले कोणताही देश कुठेही गेला, आपण ऑलिम्पिकमध्ये गेलो, आपण कॉमनवेल्थमध्ये गेलो तर आपला एक समोर ठीक आहे सगळ्यात चांगला प्लेयर राहते आणि तो प्लेयर भारताचा झेंडा घेऊन राहते. कोणत्याही देशाचा झेंडा ह्या त्या देशाची आयडेंटिटी आहे. म्हणून या देशात ठीक आहे राष्ट्रध्वज ठीक आहे राष्ट्रध्वजाले प्रत्येक देशात सन्मानानं पाहिलं जाते. आमच्या देशात आमच्या जीवापेक्षा आम्ही आमच्या देशाच्या राष्ट्रध्वजाले जपतो. आणि मग आम्ही 15 ऑगस्टले का करतो तर आम्ही प्लॅस्टिकचा झेंडा घेतो, पल्सरवर लावतो, उभ्यानं कुदतो आणि हवेनं संध्याकाळी झेंडा वापस येताना फिरून तुम्ही जाता तिकडं पवनार महाकाय बोरधरण रिधोरा ठीक आहे तुम्ही आपापल्या इकडं मग आता तुमचे ठिकाणं असेल फिरायचे 15 ऑगस्टचे तर तिथून येताना तो कुठेही उडून जाते. हे लक्षात ठेवा. आपल्याला झेंड्याची प्रतिमा कायम ठेवायची आहे. झेंडे लावा पण झेंडे जपून ठेवा. झेंडे जपून ठेवता येत नसेल तर ते एक तर लावूच नका गाड्याले. तुम्ही घरावर तिरंगा लावताय तर घरावरचा तिरंगा हा लावताना थोडीशी काळजी घ्या कारण तिरंग्याचे नियम थोडेसे कठीण आहे. म्हणून अधिकारीच तर दांदरते भाऊ तिरंगा लावताना तिरंगा उलटा झाला ठीक आहे. तिरंगा जर ठीक आहे ते गाठच त्याची सुटली नाही, लय रंगाचे त्याचे रोणे आहे, साधं काम नाही. म्हणून तिरंगा याचा मान राहिला पाहिजे हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बाकी कोणाचा मान राहो का नाही राहो या देशात पण मात्र तिरंग्याचा मान राहिला पाहिजे ठीक आहे. तुमच्या आमच्या जीवापेक्षा आम्ही आमच्या देशाच्या तिरंग्याले मान सन्मान देतो, आतापर्यंत देत आलो आणि देईन ठीक आहे. म्हणून तिरंगा फडकवायचा आहे तर त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मला वारंवार असं वाटते. म्हणून आम्ही सगळे आज तहसीलदार साहेब वगैरे वर्धेचे बसलो होतो, नायब तहसीलदार त्यांना मी प्रॉब्लेम सांगितलं का जर उद्या त्या झेंड्याच्या फडक्यानं उद्या एखादी पाणी भरताना सापडली गुंडात तर का करायचं सर. हो ते तर आहे म्हणते याच्यासाठी जनजागृती करायची. मग म्हटलं मी आज व्हिडिओ घेतो आणि लोकायले झेंड्याची माहिती देतो का झेंड्याच्या संहितेत 2002मध्ये जे बदल केले त्याच्यानुसार त्याचे नियम काय आहे हे नियम तुम्हाला समजले पाहिजे. म्हणून भारतीय झेंडा सगळ्यात पहिले भारत स्वतंत्र झाला. कोणत्याही देशाले आपण स्वतंत्र झाल्यावर सगळ्यात पहिले आपली आयडेंटिटी पाहिजे होती. इंग्रजाचा झेंडा उतरवायचा होता आणि आपला चढवायचा होता. आपला झेंडा कसा राहील. संविधान सभा बनल्याच्या नंतर कॅबिनेट मिशन 1945ले भारतात आलं. त्यानं भारतातल्या लोकायले तुमचे संविधान बनवण्यात असली तुम्ही निवडणूक घ्या आणि निवडणुकीचा ठीक आहे त्यानं कायदा बनवून दिला. त्या कायद्यानुसार निवडणूक झाली आणि भारतात ठीक आहे संविधान सभा अस्तित्वात आली.
18 जुलै 1947 भारताला स्वातंत्र्य द्यायचा कायदा इंग्रज चोट्यानं ब्रिटनच्या संसदेत पारित केला. त्याला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये 18 जुलै 1947 आणि त्या कायद्यानं भारत आणि पाकिस्तान हे दोन देश एका कायद्यानं तयार केले. ठीक आहे, मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत म्हणून. पण त्यानं 3 तुकडे केले, आताचा बांगलादेश, आताचा पाकिस्तान, आताचा भारत. तर 18 जुलै 1947 पाकिस्तान 2 तुकड्यात दिला आणि भारत एक अखंड दिला. ठीक आहे, महिना भेटला फक्त. इकडले लोक तिकडे झाले, तिकडले लोक इकडे आले. भाऊ, महिन्याभरात का तमाशा झाला भारताचं भारताला माहीत आहे. रक्तरंजित स्वातंत्र्य भेटलं, पण सगळ्यात पहिले आपला झेंडा महत्त्वाचा होता. 18 जुलै 1947 भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाल्याबरोबर आपल्याला सगळ्यात पहिले इंग्रजाचा युनियन जॅक लाल किल्ल्यावर उतरवायचा होता आणि तिथं तिरंगा फडकावायचा होता. तो तिरंगा राहील कसा, म्हणून सगळ्यात पहिले भारताच्या संविधान सभेनं झेंडा कसा राहील, त्याला मान्यता कशी द्यायची, त्याचा प्रारूप तयार केलं. प्रारूप तयार झालं आणि लगेच आपण 18 जुलैला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट पारित झाल्याबरोबर लगेच 4 दिवसानं, ठीक आहे, आणि त्या इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये लिहिलं होतं का 14 ऑगस्ट 1947 अखंड भारतातून 2 देश तयार होईल, एक मुस्लिम बहुल पाकिस्तान आणि हिंदू बहुल भारत. ठीक आहे, तर तो जो भारत आता तो इंग्रज म्हणे तशी हिंदू बहुल, पण इथं आपण जे स्वीकारलं, आपण स्वीकारताना सर्व धर्म समभावाचा देश स्वीकारला. आम्ही धर्मनिरपेक्ष सेक्युलर देशची संकल्पना स्वीकारली. या देशात सर्व जाती धर्म पंथ, ठीक आहे, सर्व लोकांना राहायचा अधिकार आहे. म्हणून 18 जुलै 1947 इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट झाला. लगेच 4 दिवसांना आपण आपल्या झेंड्याचं प्रारूप तयार केलं. ते व्यंकय्या पिल्लई नावाच्या आंध्र प्रदेशच्या माणसानं तयार केलं. ठीक आहे, वरतं केशरी रंग घेतला. केशरी रंग घेताना त्यांनी सांगितलं का ह्या केशरी रंग आमच्या देशातील या स्वातंत्र्य चळवळीत शहीद झाले. ठीक आहे, या शहीदाच्या शौर्याचं प्रतीक आहे. आमच्या आमच्या झेंड्यात जो पांढरा रंग आम्ही वापरला आहे, आमच्या गांधींनी, आमच्या देशातल्या बुद्धांनी शांततेचा संदेश या जगाला दिला आहे. ठीक आहे, आम्ही अहिंसा जगाला शिकवली आहे. ठीक आहे, आम्ही हिंसेचे पुजारी कधीही झालो नाही. आम्ही अहिंसात्मक मार्ग स्वीकारलेला आहे आणि आम्ही अहिंसेनंच युद्ध जिंकलेलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही जगाले बुद्ध दिला, युद्ध दिला नाही. म्हणून आम्ही झेंड्यात पांढरा रंग स्वीकारला, जे शांतीचं प्रतीक आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा रंग हिरवा. हिरवा रंग हा भारत कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशात, या कृषीवर या भारताची अर्थव्यवस्था डिपेंड आहे. आणि भारत हा समृद्ध होण्याचं आणि कृषीप्रधान देशाचं प्रतीक म्हणजे हिरवा रंग आहे. आणि सारनाथच्या विजयस्तंभावरून आपण खालतं जे अशोक चक्र होतं ते अशोक चक्र स्वीकारलं. त्याच्यात 24 आरे आहे. ते 24 आरे सांगते का या भारतातले लोक या भारताच्या सुजलाम सुफलाम भवितव्यासाठी नेहमी 24 तास या देशाच्या सेवेसाठी तत्पर राहील, असं या, ठीक आहे, 24 आऱ्याच्या अशोक, ठीक आहे, चक्रावरून तुम्हाला हे बोध दिलेलं आहे. तर हे भारताच्या झेंड्याचं, ठीक आहे, विश्लेषण आहे. झेंड्याचा आकार 3 फूट लांबी आणि 2 फूट रुंदी. रेशो 3/2चा असायला पाहिजे. किती बाय? ठीक आहे, रेशो 3/2चा असायला पाहिजे. जर रेशो 3/2चा नसन, ठीक आहे, तर तो झेंडा मान्य नाही. ठीक आहे, झेंडा संहितेमध्ये झेंड्याचा जो प्रोटोकॉल सांगितला आहे तो 3/2चा सांगितला आहे. किती बाय 2चा? 3/2. म्हणजे कसं सर, जर तुम्ही झेंडा 9 फूट लांब घेतला, किती फूट लांब? 9 फूट लांब घेतला, तर तुम्ही 9 फूट लांब घेतला तर 6 फूट असा, ठीक आहे, झेंडा रुंद घ्या. ठीक आहे, लांबी 9 फूट घेतली, रेशो यायला पाहिजे त्याचा. ठीक आहे, किती? तर 3:2 म्हणजे 9 भागेला तुम्ही, ठीक आहे, 9/6 केलं तर 3 भाग दिला तर त्याचं उत्तर येते 3:2. जर तुम्ही झेंडा 12 फूट लांब घेतला, 12 फूट, तर असा 8 फूट घ्या लागेल. तर हे जे आहे तर हे तुम्ही समजून घ्या. म्हणून, ठीक आहे, मग त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 19 लगेच भारताच्या स्वातंत्र्याला तारीख दिली होती. महिनाच टाईम होता. म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले स्वातंत्र्याच्या पहिले झेंडा पाहिजे होता. राष्ट्रगीत विष्टगीत नंतर पाहू, कारण राष्ट्रगीत हे नंतर पाहू, कारण राष्ट्रगीत महत्त्वाचं नव्हतं, पहिले झेंडा महत्त्वाचा होता. कोणताही देश त्या झेंड्यावरून, त्याच्या आयडेंटिटीवरून, त्या झेंड्याच्या आयडेंटिटीवरून ओळखण्यात येते. म्हणून 18 जुलैला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट झाल्याबरोबर 22 जुलै 1947 भारतीय संविधान सभेनं त्या ध्वजाला मान्यता दिली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबर 1949 भारताची संविधान स्वीकृत केलं संविधान सभेनं आणि 26 जानेवारी 1950 लागू करायचं ठरवलं 2 महिन्यानं. तर आता 26 जानेवारी 1950
भारत गणराज्य होणार होता, भारताची राज्यघटना लागू होणार होती, त्याच्या 2 दिवस अगोदर आपल्याला पाहिजे होतं भारताचं राष्ट्रगीत. मग राष्ट्रगीत कोणतं राहील तर आपण गीतांजली या काव्यसंग्रहातील ठीक आहे पहिलं कडवं घेतलं आणि त्या कडव्यात ठीक आहे 52 सेकंदाच्या कालावधीत आपल्याला ते राष्ट्रगीत म्हणायचं आहे, जनगण मन. तर ते ठीक आहे लेखक त्याचे जे आहे राष्ट्रगीताचे ते आहे रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीत लिहिलं आहे. म्हणजे तो एकटा माणूस असा आहे ज्यानं 2 देशाचं राष्ट्रगीत लिहिलं, एक आमार सोनार बांगला म्हणजे बांगलादेशचं आणि एक आपलं. तर ते 24 जानेवारी 1950 बा 26 जानेवारीला राज्यघटना लागू केली. त्याच्या 2 दिवस अगोदर आपण या भारताच्या राष्ट्रगीताला मान्यता दिली. कारण राष्ट्रगीताची गरज तेव्हा नव्हती 15 ऑगस्टला, आपल्याला पहिले पाहिजे होतं ठीक आहे, पहिले पाहिजे होतं 22 जुलै 1947ला आपण पहिले आपल्याला तिरंगा पाहिजे होता म्हणून त्याला मान्यता दिली. म्हणून 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून ठीक आहे इंग्रजाचा युनियन जॅक माउंटबॅटनच्या हातानंच उतरवला आणि आपला तिरंगा चढून घेतला. ज्या दिवशी तिरंगा चढवला त्या दिवशी भाऊ या तिरंग्यासाठी आणि या भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे गांधीजी मात्र तिथं लाल किल्ल्यावर नव्हते. ते नौखाली नावाच्या गावात ठीक आहे आता ते बांगलादेशमध्ये आहे, तिथं दंगली पेटल्या होत्या. त्या दंगली शमवण्यासाठी ठीक आहे तिथं असे लाशाईच्या ढिगावरून असे चालले होते. अरे थांबा रे, आपलेच भाऊ एकामेकाला काऊन कापून राहिले असे लोकायला समजून सांगत होते. ज्या गावात जात होते तिथं ठीक आहे तिथं दंगली बंद होत्या. आपण भारताच्या दोन्ही कोणत्या दंगली चालू होत्या. अशा परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य भेटलं ठीक आहे. ते इंग्रज चोट्टे बदमाश होते. मग हे आपण पाहिलं का भारताचा तिरंगा कसा तयार झाला. आता लक्ष द्या, जेव्हा तिरंगा आता आपण नियमाकडे येऊ का या भारताच्या तिरंग्याला मान्यता कशी भेटली ठीक आहे. तर आता भारताचा जेव्हा तिरंग्याला मान्यता भेटली आता तिरंगा कसा राहील तर आतापर्यंत भारताचा जो राष्ट्रध्वज होता ठीक आहे झेंडा होता तो कसा होता ठीक आहे. तर आतापर्यंत भारताचा तिरंगा हा हाताने विणलेला किंवा कातलेला म्हणजे ते हातमागावर बनवलेला. आतापर्यंत खादी ग्रामोद्योग बंद्या भारतात तिरंगे पुरवत होतं. आता ठीक आहे आता तर भारतानं खूप ऑर्डर दिला का तुम्ही एवढे बनवून द्या. ते म्हणे आम्ही तिरंगा होय तिरंग्याची मान मर्यादा कायम ठेवतो, तुम्ही घाईत आम्ही प्रोटोकॉलनुसार चालणारे माणसं आहे, आम्ही असे कचऱ्यासारखे तिरंगे बनवणार नाही. त्यानं ऑर्डर नाकारला ठीक आहे. आतापर्यंत हाताने विणलेला किंवा कातलेला ठीक आहे लोकरापासून कापसापासून किंवा रेशमी खादीपासून बनवलेला चालत होता. पण आता मोदी सरकारनं काय केलं का हर घर तिरंगा लावायचा आहे. तर म्हणे आतापर्यंत भारताच्या एकाही सरकारनं ठीक आहे पॉलिस्टर म्हणजे टेरिकॉटचा कापड नाही राहत का तसं ठीक आहे प्रचंड टेरिकॉट जास्तीत जास्त टेरिकॉटचा वापर त्याला सॅटिनचा कापड म्हणते. सॅटिनच्या कापडावर तिरंग्याला मान्यता दिली आणि प्लॅस्टिकच्या तिरंग्याला मान्यता दिली. हे आता केलेले बदल आहे. आता निघालेले JR आहे ठीक आहे. तिरंगा केव्हा फडकवायचा तर तिरंगा शासकीय कार्यालयावर ठीक आहे दररोज फडकवता येते, पण त्याच्या नियमानुसार त्याला सूर्यास्त व्हायच्या अगोदर उतरवा लागते आणि सूर्योदय झाल्यानंतर चढवा लागते आणि चढवल्यानंतर सेल्यूट द्या लागते आणि उतरवायच्या अगोदर सेल्यूट देऊन उतरवा लागते. असे त्याचे नियम आहे. आता हे सगळे नियम आपण पाहणार आहे ठीक आहे. आणि तिरंगा 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जेव्हा फडकवतो तर तिथे एक सिक्युरिटी गार्ड राहते, त्याला ठेवाच लागते. कारण झेंड्यावर एखादा पक्षानं शी केली काही केली तर तसा झेंडा फडकून ठेवता येत नाही, त्याला लगेच उतरावं लागते. याचे काही नियम आहे, हेच नियम आपण पाहणार आहे ठीक आहे. आता पण म्हणते तुम्ही कंटिन्युअस 3 दिवस झेंडा लावा ठीक आहे. तारीख सांगितली 13, 14, 15 तुम्ही तुमच्या घरावर झेंडा लावूनच ठेवा. तर आता जे नियम बदल केले का तुम्ही तुमच्या घरावर कंटिन्युअस 3 दिवस झेंडा लावून ठेवू शकता. तुम्ही घरावरचा झेंडा नाही उतरवला तरी चालते म्हणते ठीक आहे केंद्र सरकार. तर आता पण शासकीय कार्यालयावरचा ठीक आहे झेंडा जेवढे शासकीय निमशासकीय सहकारी ठीक आहे कार्यालय आहे याच्यावर झेंडा मात्र जे जुन्या गाईडलाईन आहे का तुम्हाला दिवस उगवल्यानंतर झेंडा फडकवता येईल आणि त्याच्यानंतर सूर्यास्त व्हायच्या अगोदर उतरवा लागेल ह्या गाईडलाईन अजूनही त्याला लागू आहे. पण तुम्ही घरी फडकवताय तुम्हाला थोडीशी सूट दिली आहे. तर आता लक्ष द्या ठीक आहे. आता झेंडा संहिता 2002 का म्हणते ठीक आहे. झेंडा संहिता 2002 का म्हणते पोट्टे आवाज येऊन राहिला ना बरोबर हां सांगत जा मुले मधात ठीक आहे. मग आता लक्ष द्या झेंडा संहिता 2002 म्हणते का जळलेला लक्ष द्या रे भाऊ जळलेला फाटका झेंडा किंवा चुरगाळलेला किंवा चाळ्यामुळा झालेला झेंडा फडकवता येणार नाही हां भाऊ ठीक आहे. झेंड्याले बाकायदा प्रेस गीस करून ठीक आहे व्यवस्थित असला पाहिजे झेंडा
पहा काय म्हणते, जळलेला, फाटका किंवा चुरगाळलेला झेंडा फडकवता येणार नाही. त्याच्यानंतर झेंडा उलटा फडकवता येणार नाही. हिरवा रंग वरत फडकवताना केशरी रंग वरतच असला पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, पांढरा मधात आणि हिरवा खालतच आला पाहिजे झेंडा फडकवताना. म्हणून झेंडा फडकवायच्या पहिले खूप काळजी घ्यायला लागते. ते जर तुम्ही त्याच्यात फुलं गिलं टाकून पाकळ्या टाकून फडकवला आणि त्याच्या फडकवताना ते उलटा झाला तर ठीक आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होते बरं. ठीक आहे, म्हणून झेंडा उलटा फडकवता येणार नाही. झेंडा सूर्योदयानंतर, ठीक आहे, सूर्योदयानंतरच फडकवता येते. सूर्योदयाच्या अगोदर फडकवता येत नाही. म्हणजे रात्री गित्री फडकवता येत नाही. झेंडा सूर्योदयानंतर फडकावा व सूर्यास्त व्हायच्या, लक्ष द्या काय म्हणते, सूर्यास्त व्हायच्या अगोदर आदरपूर्वक उतरवावा. आदरानं उतरवाचा, त्याला घडी करायची. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर व्यवस्थित ठेवून द्यायचा घडी करून कपाटात. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला फडकवायचा आहे तर तुम्ही फडकू शकता. ठीक आहे, समजलं काय? नाही तर मग तुम्हाला फडकवायचा नसेल, शासकीय कार्यालयात फडकवता येते दररोज, तर तो शासकीय कार्यालयाचा फडकवताना हे नियम व कानून, एक स्पेशल माणूस असते याच्या. ठीक आहे, हे काही साधं काम नाही आहे. तर आपल्याला 3 दिवस कंटिन्यू फडकून ठेवता येते म्हणते. तेवढ्यानं बरं झालं सूट दिली आपल्याला, नाही तर आपत आली असती. त्याच्यानंतर जिल्ह्यातील शासकीय झेंडा, जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन हे लय महत्त्वाचं आहे. हां, हे लय लोकायले माहीतच नाही भाऊ. जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन, आता आमच्या जिल्ह्यात ठीक आहे पालकमंत्री असते. आता पालकमंत्री तर आहे नाही आपल्यापाशी, पण पालकमंत्री जिल्ह्याचा झेंडा फडकवते. तर मंत्रालयात तिकडं मुख्यमंत्री फडकवते. ठीक आहे, राजभवनात राज्यपाल फडकवते. तर जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन 9:10 होते. 9:10 झेंडावंदन झाल्याच्या नंतर कोणालाही झेंडा फडकवता येत नाही. हे त्याचे नियम आहे, प्रोटोकॉल आहे. का नाही तर उठसूट कवाय, हां झोपेतून उठला 11 वाजता, तोंड घातलं, पांढरे कपडे, नाही आता झेंडा फडकवतो मी. ठीक आहे, डोंबड्या असा झेंडा नाही फडकवता येत. ठीक आहे, हे समजून घे का शासकीय झेंडावंदन झाल्याच्या म्हणजे तुम्हाला का सकाळी उठल्यापासून झेंडावंदन तुम्ही चालू ठेवा. तर जिल्ह्याचं आता हे काय होते, कधी कधी एखाद्या वेळेस खेड्यात होऊन जाते 9 ते 9:30. इकडं काही टायमिंग माहीत नाही राहतं, थोडंफार इकडं तिकडं 5-10 मिनिट चालतेच आहे. पण नियम जर पाहिला तर जिल्ह्यातील शासकीय झेंडावंदन 9:10 होते. ठीक आहे, बोले अधिकारी सांगे. ठीक आहे, झाल्यानंतर कोणी झेंडा फडकवू नये. ठीक आहे, प्रभात फेरीत ठीक आहे झेंडा धरून चालताना उजव्या हातात, जसं शेलूट मारताना उजव्या हातानं मारतो आपण, किंवा ह्या हात जर अपंग झाला ठीक आहे तर ते असं मारते शेलूट. ह्या हात असा मारते का असा? ठीक आहे, पाहिला का कधी तुम्ही डाव्या हाताने शेलूट मारताना? नाही, शेलूट मारताना उजव्या हातानं मारते. तसंच झेंडा धरताना उजव्या हातानं धरून चालायचं आहे. ह्या हात धुकला तर आपल्या बाजूच्याले दे झेंडा आणि उजव्या हातात दे. समजलं का डोंबड्या? तर मग प्रभात फेरीत झेंडा धरून चालताना उजव्या हातात धरून चालावा. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे राष्ट्रध्वज कोठेही फडकवता येतो. हां, कोठेही फडकवता येतो. हां, तुमच्या घरावर, शासकीय कार्यालयावर, निमसरकारी, सहकारी सर्व ठिकाणी झेंडा फडकवता येते. पण एक अट आहे, असा झेंडा झाडाच्या फटीत घुसून आहे. ठीक आहे, असा गिसा फडकवता येत नाही. झेंड्याच्या वर निरभ्र आकाश पाहिजे, खुलं आकाश, आणि लोकायले तो टकटक दिसायला पाहिजे अशा ठिकाणी झेंडा फडकवा. राष्ट्रध्वज कुठेही फडकवता येतो, पण तो लोकांना स्पष्ट दिसेल व त्यावर आकाश असेल अशा ठिकाणीच फडकवावा. तो असा एखाद्या झाडात घुसून तुम्ही फडकवला असं गिसं चालत नाही. लय कारभारी लोक आहे नाही तर. ठीक आहे, म्हणून हे गाईडलाईन समजून घ्या. मग त्याच्यानंतर झेंड्याच्या गाईडलाईन अशा म्हणते का झेंडा ठीक आहे, झेंड्याचे कपडे नाही बनवता येत भाऊ. हे अमेरिका नाही होय भाऊसाहेब, ते अमेरिकेत ते काय चड्ड्यावर न ते बन्यानीवर. ठीक आहे, अरे बापा अंतर्वस्त्र बनवते ते झेंड्याचे. भाऊ आपल्या झेंड्याला खूप मोठा मान आहे. असे कारभार अजिबात करायचे नाही. काही लोक ते अमेरिकेतले लोक चपला बनवते, त्या चपलावर काढते झेंडा. ठीक आहे, आपण असे कारभार करायचे नाही. मी का म्हणून राहिलो, ठीक आहे, झेंड्याच्या कापडात तुम्हाला ठीक आहे कपडे, अंतर्वस्त्र, चपला ठीक आहे असं काही बनवता येणार नाही. म्हणून पहिले लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. ठीक आहे, मग आता पहा 7वी कंडिशन काय, पक्षाने घाण केलेला झेंडा लगेच उतरवा. जर समजा झेंडा फडकवला आणि झेंडा फडकवल्याच्या नंतर एखाद्या पक्षाने त्याच्यावर शी केली तर याच्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळेचा जरी झेंडा फडकवला ना तर तिथं चपराशी ठेवा लागते दिवसभर. तो लंग हिंडत राहते इकडं तिकडं. आता चपराशी नसेल तर मास्तरला लावा लागते ॲक्च्युली तिथं. घरी नाही येत आहेत, पण मास्तर येते घराकडं मस्त. 15 ऑगस्ट राहते तर येता येत नाही भाऊ. तिथं झेंड्याच्या ठिकाणी राहा लागते उतरवतपर्यंत.
संध्याकाळी दिवस बुडायच्या. मग ह्या का करते, याची जर शाळा 25 किलोमीटर असेल तर मस्त 15 ऑगस्ट करून येते, ठीक आहे. आणि दुसराच वर्ग आहे, पहिला आणि दुसरा, या एकटाच मास्तर राहते. ह्या मस्त झेंडा फडकवते, वापस येते आणि मग 5 वाजता जाते. पण तशा वेळेस जर एखाद्या पक्षाने घाण केली आणि एखाद्याने फोटो काढून कंप्लेंट केली तर नोकरी जाऊ शकते. इतकं खतरनाक काम आहे झेंड्याचं. म्हणून पक्षाने घाण केलेला झेंडा लगेच उतरवा लागते, समजलं का. त्याला फडकून ठेवता येत नाही. झेंड्याचा अपमान आहे हा. झेंडा फडकवल्यानंतर त्याची दिवसभर निगराणी करावी. तर याच्यासाठी निगराणी करावी का पक्षानं घाण होऊ नये, ठीक आहे, किंवा तो गुंडायला जाऊ नये, हे सगळं लक्ष ठेवावं लागते त्याच्यावर. झेंडा फडकविल्यानंतर सलामी द्यावी, ठीक आहे. झेंडा फडकविल्याच्या नंतर आणि झेंडा उतरवण्याच्या अगोदर सलामी द्यावी. जर तुमच्यापाशी ती सुविधा उपलब्ध असन बँडची आणि सलामी द्यायच्या व्यवस्थेची, तर तुम्ही ते देऊ शकता. पण झेंडा उतरवायच्या वेळेस सलामी द्यास लागते. शलूट चढवला का शलूट मारा लागते आणि उतरवायच्या वेळेस उतरवायच्या अगोदर शलूट मारा लागते. शलूट मारून उतरवा लागते झेंडा, समजलं का. हे झेंड्याच्या गाईडलाईन आहे. असं कसंही आपल्या मनानं झेंडा नाही फडकवता येत, ठीक आहे. घेतलं वाण, लावला झेंडा, झाला आमचा, ठीक आहे, 75वा अमृत महोत्सवी वर्ष, ठीक आहे. तर झेंडा अर्ध्यावर फडकू नये. झेंडा अर्ध्यावर केव्हा फडकवल्या येते, तर जर राष्ट्रीय शोक व्यक्त केला राष्ट्रपतीनं, म्हणजे समजा एखादा, ठीक आहे, हयात असलेला पंतप्रधान वारला किंवा एखादा राष्ट्रपती वारला, ठीक आहे, तर अशा वेळेस राष्ट्रीय शोक जाहीर केला जाते. तर अशा वेळेस राष्ट्रीय शोक जाहीर केल्यावर झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात येते, ठीक आहे. राष्ट्रपती भवनातला वरचा, संसद भवनावरचा, जेवढे शासकीय भवन आहे त्या शासकीय भवनावरचा झेंडा अर्ध्यावर उतरवला, म्हणजे असं समजून घ्यायचं का राष्ट्रीय शोक व्यक्त करण्यात आला आहे. तो 3 दिवसाचा असेल तर 3 दिवस अर्ध्यावरच फडकवल्या जाते, ठीक आहे. पूर्ण वर तर फडकवल्या जात नाही. हे गाईडलाईन आहे. मग झेंडा अर्ध्यावर 15 ऑगस्ट 26 जानेवारीले अर्ध्यावर फडकू नये, ठीक आहे, हे समजून घ्या. मग त्याच्यानंतर, ठीक आहे, झेंड्याचा जमिनीला स्पर्श होऊ देऊ नये. झेंडा उतरवल्यानंतर तो जमिनीला स्पर्श नाही झाला पाहिजे. एखाद्या वेळेस चुकून पडला, ठीक आहे बा, पण ठीक आहे, तुम्ही असा घासत नेत आहे त्याला झेंड्याले, जमिनीवर घासत चालला आणि चालला तू गुंडाळत त्याले. व्यवस्थित घडी करावी, कपाटात व्यवस्थित ठेवून द्यावी. जर तुम्ही महागाचा झेंडा घ्या, कमीत कमी तुमच्या घरावर फडकवायचा आहे ना, तर महागाचा घ्या, ठीक आहे. तो खादीचा झेंडा आहे, ते चांगल्या क्वालिटीचा तो झेंडा घ्या. तो झेंडा तुम्ही 6-7 वर्ष वापरू शकता. झेंडा तर असा आहे भाऊ का झेंडा जर, ठीक आहे, जळला किंवा कुठं फाटला तर माणसाले जसं अग्निसंस्कार करावं लागते, ठीक आहे, किंवा जशी माणसाले माती देते तशी त्यानेही, ठीक आहे, विधीपूर्वक विसर्जन करावं लागते त्याचं. असं करता येत नाही. सर हे आता रस्त्यावर दिसले तर का करायचं जी आम्ही, तर तुम्हाला सांगतो, आपलं करायसर प्रतिष्ठानतर्फे जे पोट्टे जॉईन झाले, तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर मी वरतं लिंक टाकतो, जॉईन व्हा, ठीक आहे. बॅनर बनवा करायसर प्रतिष्ठानचे आणि प्रत्येक तुमच्या शहराच्या चौकात, गावाच्या चौकात बोर्ड लावा. जर तुम्हाला असा प्लॅस्टिकचा झेंडा किंवा इतर काही झेंड्याबद्दल काही दिसलं पडून तर आमच्यापाशी आणून द्या. ते आणून द्या, ग्रामपंचायतमध्ये जमा करा. ग्रामपंचायत सांगा तहसील ऑफिसला नेऊन हे जमा करा, कारण ते त्याची विल्हेवाट लावून, आपण त्याची विल्हेवाट लावू शकत नाही. कुठं लावा एवढ्या मोठ्या प्लॅस्टिक झेंड्याची. मी आज तेच बोललो, आज आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये अधिकाऱ्यासोबत तेच बोललो. जर उद्या असे प्रचंड झेंडे पडून दिसले त्याचं करायचं का, नाही का. म्हणून 15 ऑगस्टला आम्ही ठिकठिकाणी कॅम्प लावणार आहे, ठीक आहे. म्हणजे वर्धा शहरात ठिकठिकाणी आम्ही, ठीक आहे, टेबल बेंचेस ठेवून, पोरं ठेवून आणि जनजागृतीसाठी 2-3 वेळा आम्ही रॅल्या काढणार आहे, ठीक आहे. तिरंगा सन्मान जनजागृती रॅली, तर तिरंग्याचा सन्मान यात्रा म्हणून काढणार आहे ती. तर तिरंग्याचा सन्मान कायम राहिला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही हे करा, याची गरज आहे, ठीक आहे. हे समजून घ्या तुम्ही मी का सांगून राहिलो. आणि ज्या लोकायले ऑनलाईन क्लास लावायचे MPSCचे घेईन तर फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे, ते ॲप डाउनलोड करून घ्या. तर राष्ट्रध्वजा, पुन्हा हे खूप महत्त्वाचं आहे. त्या मागं एका BJPच्या कार्यक्रमात त्यानं कर्नाटकमध्ये होय, ते झेंडा म्हणजे BJPचा झेंडा वरतं आणि तिरंगा खालतं होता. तर भाऊ हे असं होऊ नये. हे सरळ भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. असं कुठंच नाही झालं पाहिजे. कोणताही झेंडा राहो, कोणत्या पक्षाचा राहो, काही राहो, ठीक आहे. तिरंग्याचा सन्मान मोठा आहे आणि मोठा नेहमीच राहील. राष्ट्रध्वजापेक्षा कोणत्याही झेंड्याला त्यापेक्षा जास्त उंचावर फडकू नये, ठीक आहे. राष्ट्रध्वजच उंच असला पाहिजे. म्हणजे तुम्ही तिरंगा फडकवताय तर तिरंगा सर्वात उंच राहील, ठीक आहे. तिरंगा सर्वात उंच राहील. मग बाकी कोणते झेंडे फडकवायचे आहेत ते त्याच्यापेक्षा हाईटनं कमी असले पाहिजे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणून झेंडा, राष्ट्रध्वज हा सर्वात उंच असला पाहिजे. असं त्याच्या बाजूला कोणता झेंडा तर म्हणून राहिलो, ठीक आहे. मग झेंडा टेबलवर ठेवला असताना, झेंडा टेबलवर ठेवला असताना त्याच्यावर फळं, एखादी वस्तू, काही असं ठेवू नये झेंड्यावर,
ठीक आहे. झेंडा टेबलवर ठेवला असताना कोणतीही वस्तू त्याच्यावर ठेवू नये. झेंडा फडकवताना त्यात तुम्हाला एक तर रिकामा फडकवला तरी चालते, नाही तर त्याच्यात तुम्ही फुलं टाकू शकता, त्याची परवानगी दिली आहे. ठीक आहे. कपडे, चपला, अंतर्वस्त्र, ठीक आहे, यावर तिरंगा काढू नये किंवा तिरंग्याचा वापर हे कपडे बनवण्यासाठी करू नये. ठीक आहे. हे मात्र लक्षात ठेवायचं, याच्यासाठी झेंड्याचा वापर करायचा नाही. ठीक आहे. हे गाईडलाईन आहे तिरंग्याच्या. ठीक आहे. बारीक बारीक आहे. तिरंग्याचा रेशो 3:2च पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही हे 12 फूट लांब घेतलं, हे 12 फूट, तर हे 8 फूट घ्यायचं, म्हणजे 4नं भागितलं. ठीक आहे. याले जर 4नं भाग दिला तर अमायबाई भाग दिला कचकन 4नं, इथं आले 3 आणि इथं आले 2. ठीक आहे. 3:2चा रेशो कायम असला पाहिजे. तुम्ही हे जर 9 फूट घेतलं, ठीक आहे, लांबी 9 फूट घेतली, हे 6 फूट घ्यायचं. भाग दिला 3नं भाग दिल्यावर इथे येते 3 आणि इथे येते 2. 3:2चा रेशो कायम असला पाहिजे झेंड्याचा. तुम्हाला जेवढा मोठा घ्यायचा आहे तेवढा मोठा घ्यायचा, पण त्याचा रेशो एवढा आला पाहिजे. ठीक आहे. हे समजून घ्या. म्हणून ठीक आहे, हे झेंड्याची ठीक आहे काय म्हणते कायम राहिली पाहिजे, सन्मान कायम राहिला पाहिजे, त्याच्यासाठी आपण हे घेतलं. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, हे आता मागं याच्यावर सुप्रीम कोर्टानं ठीक आहे ताशेरे आणले का, हे तुम्ही कशी राजमुद्रा बनवली, हे ॲक्च्युअल राजमुद्रा आहे. ठीक आहे. सिंह हासरे आहे त्याच्यावर, आणि भारताच्या राजमुद्रेवर ठीक आहे इथं मधात अशोक चक्र आहे. ठीक आहे. खालच्या बाजूले बैल आहे, हत्ती आहे, सिंह आहे. बैल हे या देशातील शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांचं प्रतीक आहे. घोडा हे ठीक आहे या भारतात शूरवीरतेचं प्रतीक आहे का. घोडा जे आहे तर घोडा युद्धात वापरला जाते. घोडा हे तेज म्हणजे तेज प्रगतीचं प्रतीक आहे. तर हे जे 4 सारनाथच्या विजयस्तंभावरून राजमुद्रा आपण जे घेतली, ठीक आहे, तर ते राजमुद्रा आक्रमक बनवून टाकली. तिचे दातं गीतं त्या सिंहाचे काटे म्हणजे विद्रुपीकरण करून टाकलं. ठीक आहे. तर त्याच्यावर सुप्रीम कोर्टानं उत्तर विचारलं भारत सरकारले. आता असो, ठीक आहे, आपला तो विषय नव्हता. 22 जुलै 1947, पण हे चुकीचं आहे. 22 जुलै 1900 त्याचा विरोध करणं शिका. 22 जुलै 1947 भारतीय झेंड्याला मान्यता दिली. पिंगली व्यंकय्या या आंध्र प्रदेशच्या माणसानं तयार केली. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबर 1949 राज्यघटना स्वीकृत केली. त्याच्यावर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सह्या केल्या. 299 सदस्य होते, त्याच्यापैकी 284 लोकांना सह्या केल्या त्या दिवशी. ठीक आहे. त्याच्यानंतर 24 जानेवारी 1950 भारताच्या राष्ट्रगीताला मान्यता दिली. जनगण मन हे राष्ट्रगीत स्वीकारलं. लेखक होते रवींद्रनाथ टागोर. 14 ऑगस्ट 1947 भारतीय राज्यघटना समिती सार्वभौम झाली. ठीक आहे. आणि भारतावर कायदे करण्याचा अधिकार फक्त राज्यघटना समितीलाच राहिला. ठीक आहे. 25 जानेवारी 1950 केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या 25 जानेवारी 2010 केंद्रीय निवडणूक आयोगाला 60 वर्ष पूर्ण झाले. म्हणून तेव्हापासून 25 जानेवारी हा दिवस ठीक आहे मतदार दिन म्हणून साजरा केला जाते. आणि 26 जानेवारी 1950 भारताची राज्यघटना लागू केली. सर राज्यघटना तर ठीक आहे राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 तयार झाली होती, पण 26 जानेवारी 1930 रावी नदीच्या किनाऱ्यावर पहिल्यांदा आपण तिरंगा फडकवला होता. तो दिवस पुन्हा आठवणीत राहायला पाहिजे म्हणून आपण 2 महिने एक्सटेंड केली, नाही तर काही गरज नव्हती. ठीक आहे. भारताची राज्यघटना तयार झाली होती म्हणून आपण 2 महिने एक्सटेंड केली. 26 जानेवारी कारण या घटनेले 20 वर्ष पूर्ण होणार होते म्हणून आपण थांबलो आणि 26 जानेवारी 1950 भारतात राज्यघटना लागू केली. आणि त्याच्यानंतर 2 वर्ष इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला बंद्या लोकांचा डाटा कलेक्ट करायला वेळ लागला. आणि 1952 पहिल्यांदा लोकसभेच्या भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं भारत स्वतंत्र झाला. भारताच्या झेंड्याचा मान सन्मान त्याच्या गाईडलाईनमध्ये वारंवार बदल केले. ठीक आहे. आता पुन्हा मोदी सरकारनं हे बदल केले. हर घर तिरंगा म्हणते, पण तिरंगाचे नियम आणि कायदे कानून समजून घ्या, याच्यासाठीचा असा व्हिडिओ होता. ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या ग्रुपपर्यंत पोहोचवा. एवढीच अपेक्षा आहे का तुम्ही ठीक आहे 15 ऑगस्टले तुम्ही या झेंड्याचा अपमान करणार नाही. झेंडा गाडीवर लावताना बरोबर न्या, बरोबर वापस आणा. तो कुठेही पडून दिसला तर उचला. आणि तुम्ही तुमच्या गावात जे पोट्याची टीम आहे ठीक आहे त्या टीमच्या वतीनं तुम्हाला करायसर प्रतिष्ठानमध्ये जुयाचं असेल जुया, आपण असेच विधायक कार्य करतो. ठीक आहे. आपण आता चौकात तुम्ही का करा तर तुम्ही तुमच्या शहरात चौक असेल तर तिथं करायसर प्रतिष्ठानचा बोर्ड लावा आणि खालतं लिहा का तुम्ही कुठेही झेंडा पडून दिसला असल्यास किंवा तुम्हाला झेंडा कुठं टाकायचा असल्यास तर कुठेही टाकू नये, तो आमच्याकडे आणून द्यावा. तुम्ही त्याच्याकडून घ्या, व्यवस्थित ठेवा आणि तो तहसील ऑफिसला जमा करा. ठीक आहे.
कारण झेंडा ठीक आहे असा कचऱ्या बिचऱ्यात कुठेही टाकू नका, कुठेही पाडू नका, कुठेही असा फेकून देऊ नका. ठीक आहे. आपल्या देशाचं सगळ्यात मोठं प्रतीक म्हणजे हे या देशाचा राष्ट्रध्वज आहे. एवढीच अपेक्षा मी तुमच्याकडून करतो का तुम्ही भारताचे भावी नागरिक आणि सुज्ञ नागरिक आहे आणि देशाचा ठीक आहे आणि या राष्ट्रध्वजाचा सन्मान नेहमीच बाळगान. ठीक आहे. यायनं तर 52 वर्ष लावला नाही झेंडा, पण आपण मात्र आपल्या देशात ठीक आहे आपल्या मनात राष्ट्रध्वज आहे, आपल्या मनात तिरंगा आहे. मी तुमच्या मनात भगवा नाही पेरला, हिरवा नाही पेरला, पांढरा नाही पेरला, निळा नाही पेरला, मी तुमच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम वारंवार करत आलो. म्हणून कराया मास्तरची व्हिडिओ लोक पाहते नाही का. म्हणून हे आपल्याला कायम करायचं आहे का आपल्या देशावर राष्ट्रप्रेम सांगण्याची गरज पडली नाही पाहिजे, ते आतमधून असलं पाहिजे. ठीक आहे. ते कोणाला दाखवल्यानं राष्ट्रप्रेम होत नाही आणि 15 ऑगस्टवर परिसरावर उभं राहून तिरंगा फडकवल्यानं ठीक आहे आपलं राष्ट्रप्रेम व्यक्त होत नाही. म्हणून आपलं राष्ट्रप्रेम आपल्या छोट्या मोठ्या कामातून आहे. तुम्ही झाडं लावत असन तर या देशासाठी लावून राहिले, तुम्ही स्वच्छता करत असन ठीक आहे एखाद्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत असन तर या देशासाठी काम करून राहिले, लोकांची सेवा करत असन, पूर आला तिथं लोकांना मदत करून राहिली असन, ते हे सुद्धा राष्ट्रप्रेम आहे. तो शेतकरी राबून तुमच्यासाठी 2 वेळेचं अन्न कमावून राहिला ठीक आहे, 2 वेळेचे तुमच्यासाठी एका दाण्याचे हजारो दाणे करून राहिला, तो सुद्धा राष्ट्रप्रेम व्यक्त करते. आणि या भारताच्या सीमेवर राहणारा सैनिकसुद्धा या देशाची सेवा करून राहिला. म्हणून राष्ट्रप्रेम हातात बंदूक घेऊन ठीक आहे किंवा पल्सरवर 15 ऑगस्ट 26 जानेवारीला तिरंगा फडकून राष्ट्रप्रेम व्यक्त नाही करता येत. तर ते एक राष्ट्रप्रेम या छोट्या मोठ्या गोष्टीतून व्यक्त करता येते. हेच आम्हाला राष्ट्रसंतानं तुकडोजी महाराजांना शिकवली. म्हणून गावागावात ठीक आहे जनजागृती झाली पाहिजे का तिरंग्याचा सन्मान राहिला पाहिजे आणि या तिरंग्याच्या सन्मानातून आपल्या देशाचा सन्मान आपण वाचवला पाहिजे. नाही तर उद्या मी जे सांगितलं तुम्हाला या व्हिडिओत का भविष्य का असू शकते, तसं भविष्य आणि तसं चित्र कुठं भारतात दिसता कामा नाही. ठीक आहे. आजच्या दिवस तुमची रजा घेतो. आज तिरंग्यावर व्हिडिओ घेतला ठीक आहे. ह्या व्हिडिओ लोकांपर्यंत पोचा एवढीच अपेक्षा करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.